तर सर्वात प्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आज आपण बलिदान मास म्हणजे काय आणि बलिदान मास का पाळला जातो आणि त्याचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे याविषयी थोडं जाणून घेणार आहे. मित्रांनो, माहिती पुढील प्रमाणे आहे. तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, स्वराज्याचे पहिले युवराज म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराज मित्रांनो यांना कूटनीती करून औरंगजेबानं पकडलं होतं. त्यांचा 40 दिवस छळ केला मित्रांनो त्यांनी. तर तो महिना आपल्यासाठी खूप अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक मानला जातो मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांची मित्रांनो हत्या झाली, त्यामुळे तो महिना सुटकाचा महिना म्हणून पाळायचा असतो मित्रांनो. आपण बलिदान मास कशासाठी आणि का पाळायचं, तर मित्रांनो ज्या स्वराज्यात आज आपण सुखानं राहतो त्यासाठी श्री छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 40 दिवस त्रास सहन केल्यानंतर शेवटी मृत्यूला कवटाळलं होतं मित्रांनो. दिलेल्या स्वराज्यासाठी बलिदान म्हणून आपण 1 महिना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे सर्वांनी मित्रांनो. आपण हिंदू म्हणून जातो ते फक्त स्वराज्य स्थापन केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेच मित्रांनो. हिंदुस्थानात अनेक हिंदू शूरवीर होऊन गेले मित्रांनो, परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव अमर राहिलं पाहिजे मित्रांनो. त्यांनी दिलेल्या आपल्या देशासाठी बलिदान, यासाठी आपण बलिदान मास पाहायला पाहिजे सर्वांनी मित्रांनो. तर अशा प्रकारे ही माहिती होती छोटीशी, आणि पुढील कविता तुम्हाला कशी वाटते मित्रांनो सांगायला विसरू नका मित्रांनो. बदलत्या महाराष्ट्रा इतिहासाची साक्ष देऊन भूगोलाला साज चढवूया. पडू नाही दिला कधी तुझा फेटा, बदलत्या महाराष्ट्रा इथे जन्मला ज्ञानी यांचा तो राजा करा, इथेच गाजली ती मुक्ताई, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत एकनाथ झाले वेद शिकवले ते शूद्रा, तहानलेल्या प्राण्यालाही पाजणारा काशींच्या तीर्था. नामदेव इथे जन्मले शिकवला मानव धर्म खरा, कीर्ती कित्तिरे लेखनाची पंजाब आताही भक्तीचा वारा. तुकोबांचे अभंगवाणी दूर करीत या तिमिरा, सांभाळली ती या राष्ट्राची पडलेली संतांची दुरा. बदलत्या महाराष्ट्रा सह्याद्रीच्या कडेकपारीत दौडला छत्रपती शिवरायांचा घोडा, कसा विसरणार पडलेला तो छत्रपती संभाजींचा रक्तांचा सडा. ताराबाईने कसा दिला रे दुश्मनाला त्या वेडा, अहिल्याला जन्म दिला तू सुटका होळकरांचा तिढा. बाजीराव तो शूरवीर दिल्लीवरही फडकवला झेंडा, महादर्जीने प्रयत्न केला घेण्या पानिपतच्या सुडा. नाना फडणवीस पेशवा झाला दिला पेशवाईचा धडा, राघोबा तो कपटी निघाला गेला पेशवाईला तडा. विसरू नको रे बदलताना झालेली त्याची हाल अपेष्टा, बदलत्या महाराष्ट्रा. वासुदेव फडके झाले इथे ते आद्य क्रांतिकारक, प्लेग कमिशनर रँडला मारणारे बंधू चापेकर. तुझ्याच कुशीत जन्मले येथे स्वातंत्र्यवीर सावरकर, केला वत्या जॉन्सनचा नाव त्यांचं अनंत काहेर. असंतोषाचे जनक टाकला कसा रे बहिष्कार, सेनापती बापट झटले ते गाव त्यांचं ते पारनेर. खपवून नाही घेतली जाणार झालेली ती तुझी चेष्टा, बदलत्या महाराष्ट्रा. काळजाचे भाग करावे तसे केले रे तुझे किती भाग, पुन्हा जन्मलाच दिवस तो 1 मे 1960. तुझ्या आंदोलनात हुतात्मे झाले ते किती 107. किती बदललास रे तू यांचे शौर्याचे गाणे गात. अपुरी पडली माझी कविता तुझं सारं मांडण्यात, तुझी कहाणी मांडण्यात, इतकी केली तुझ्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा. बदलत्या महाराष्ट्रा. कविता कशी वाटली मित्रांनो सांगायला विसरू नका. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे मित्रांनो, यासाठी प्रतिवर्षी बलिदान मास पाळला जातो मित्रांनो.
फाल्गुन शुक्र प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या औरंगजेबचे पाशवी अत्याचार सहन करून बलिदान दिलं मित्रांनो. ते बलिदान हिंदू धर्म कधीच विसरू शकत नाही. फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत बलिदान मास पाळण्यात येतो मित्रांनो. क्रूरतेची सीमा पार करून छळ करून श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जीवे मारण्यात आले मित्रांनो. ते आजही आठवलं तरी कोणाच्याही डोळ्यात चकमक पाणी येतं मित्रांनो. आणि इतिहासाच्या पानावर शूरतेचे प्रतीक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज मित्रांनो. संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर त्यांनी शेवटच्या काही दिवसात अन्न पाण्याचा त्याग केला. हे लक्षात घेऊन प्रत्येक वारकरी बलिदान मास आचरणात आणतो मित्रांनो. या महिन्यात दिवसाकाठी एकदा जेवण करून हा मास घरचे सुतक म्हणून पाळले जाते मित्रांनो. चहा पिणे, गोड खाणे, टीव्ही पाहणे, पायात पादत्राणे घालणे आणि यापैकी एका गोष्टीचा त्याग करून महाराजांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे निश्चित हिंदू धर्मासाठी आणि देशासाठीच होतं मित्रांनो. त्यावेळी श्री छत्रपती शंभूराजे देशातील एकमेव हिंदू छत्रपती सिंहासनाधीश्वर महाराज होते मित्रांनो. जसा राजा तशी प्रजा आणि न्यायाचे जर या राजाने मुसलमान धर्म स्वीकारला असता तर या देशातील हिंदू प्रजेने भयापोटी भीतीपोटी मुसलमान धर्म स्वीकारला असता त्यावेळी मित्रांनो. तर सर्व धर्मच नाहीसा झाला असता. पण त्यांच्या अभूतपूर्व बलिदानामुळे हिंदू धर्म आणि हिंदुस्थान टिकला मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान झाले पण त्यांचे बलिदान मित्रांनो एका क्षणात, एका निमिषात, एका घटनेत झालं नव्हतं. तर पकडल्या गेल्या दिवसापासून फाल्गुन अमावस्येला बलिदान झालेल्या दिवसापर्यंत ते रोजच मरणांतिक यातना भोगत होते मित्रांनो. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास दुःखाचा शोकाचा म्हणून ओळखला जातो मित्रांनो. महाराष्ट्रातील असंख्य गावोगावी, शहरात, तालुक्यात त्यांचा जीवनचरित्रावर आधारित श्लोक म्हणून संपूर्ण जगभर श्रद्धांजली वाहिली जाते मित्रांनो. तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती मित्रांनो. माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडली सांगायला विसरू नका. आणि पुढील कविता श्री छत्रपती संभाजी महाराजांवरती आहे. तुम्हाला कशा प्रकारे आवडते ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर मित्रांनो कवितेचं नाव आहे राजे मनामनातले. राजे मनामनातले. विरे हवेत किंकाळ्या, विरे हवेत किंकाळ्या, वेशी लागते रे अब्रूची, वेशी लागते रे अब्रूची, अंत करण्याची लाही, अंत करण्याची ही लाई, भ्रष्टमती सैतानाची, भ्रष्टमती सैतानाची, जन असह्य लाचार, जन असह्य लाचार, वाले असेल का कोणी, वाली असेल का कोणी, कृपा करी जगदंबा, वेदताचा अर्थध्वनी, वेदताचं अर्थध्वनी, आदिशक्ती जिजाऊंची कूस झाली हो पवित्र, जगदम जगदम जन्मे हे शिवचरित्र, जगदम जगदम जन्मे हे शिवचरित्र, जिजाऊंच्या नजरेनं स्वप्न स्वराज्याचं पाही, जिजाऊंच्या नजरेनं स्वप्न स्वराज्याचं पाही, तळपत्या तलवारी रक्त अभिषेक वाही, रक्त अभिषेक वाही, सिंह गर्जना ऐकता निसर्गाचा का दुजोरा, सिंह गर्जना ऐकता निसर्गाचा का दुजोरा, सह्याद्रीच्या दगडाने केला झुकुनी मुजरा, केला झुकुनी मुजरा, काळोख्याची आवासती झाली मांगल्याची दास, काळोख्याची आवासती झाली मांगल्याची दास, लक्षवेधी गरुडाला फक्त जिंकण्याची ध्यास, फक्त जिंकण्याची ध्यास, फौज रांगडी मावळ धुवा उडवी स्वाऱ्यांची, फौज रांगडी मावळ धुवा उडवी स्वाऱ्यांची, करी उद्ध्वस्त वैरी युक्ती, गनिमी काव्याची युक्ती, गनिमी काव्याची, स्वराज्याच्या देवाऱ्यात धन परस्त्रीला पूजले, स्वराज्याच्या देवाऱ्यात धन परस्त्रीला पूजले, पदराला छेडणारे बाहू पोलादी छाटले, पदराला छेडणारे बाहू पोलादी छाटले, जरी थकला केसरी दूध पाजले छाव्याला, जरी थकला केसरी दूध पाजले छाव्याला, बाळ शंभू रूप तुझे, बाळ शंभू रूप तुझे, नाही ग्रहण तेजाला, नाही ग्रहण तेजाला, स्वराज्याचे तोरण हे आबादित राहुदारी, स्वराज्याचे तोरण हे आबादित राहुदारी, हीच मंगल कामना मरताना तुझ्या उरी, हीच मंगल कामना मरताना तुझी उरी, यज्ञकुंड जीवनाचं त्यात स्वप्नांची आहुती, यज्ञकुंड जीवनाचं त्यात स्वप्नांची आहुती, प्रजा सुखी पाहणारा एकमेव छत्रपती, एकमेव छत्रपती श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा मित्रांनो, मानाचा मुजरा. तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.